भिवंडी तालुका के वेहले गांव में गांव देवी मंदिर के पास आशीर्वाद सेवा मंडल अध्यक्ष संतोष भोईर, उपाध्यक्ष दुर्जन भोईर, सचिव गणेश पाटिल, खजिनदार भगवान म्हात्रे, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति मनीषा संतोष भोईर तथा आशीर्वाद सेवा मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी सार्वजनिक नवरात्र उत्सव 2023 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दुर्गा माते की घट स्थापना कर महापूजा व महाआरती करते हुए आशीर्वाद सेवा मंडल अध्यक्ष संतोष भोईर सहित आशीर्वाद सेवा मंडल के सभी कार्यकर्ताओं ने सभी देशवासियों को नवरात्र उत्सव की शुभकामनाएं दी व दुर्गा माते से सुख समृद्धि की प्रार्थना की। बड़ा है तेरा प्यार, स्वर्गीय हिम्मतदादा प्रतिष्ठान एक सेवाभावी संस्था आयोजित आशीर्वाद सेवा मंडल वेले यांच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी आम्ही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करत आहोत आणि या सार्वजनिक नवरात्र उत्सवामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ, महिला आणि इतर सर्व युवा युवती मंडळ या ठिकाणी गावदेवीच्या दर्शनासाठी आणि दुर्गा मातेच्या दर्शनासाठी दिवस रात्र येत असतात। आणि हा नवरात्र उत्सव आम्ही आशीर्वाद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जमाने साजरा करतो। किती संकट आली तरी सुद्धा हा सण, हा उत्सव आम्ही सर्वजण मिळून आनंदाने साजरा करतो। अशा पद्धतीने आज देवीची घटस्थापना झालेली आहे आणि या घटस्थापनेला आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ, युवा युवती सर्वजण मिळून आजची घटस्थापना झालेली आहे। शक्तीची उपासना करण्याचे 9 दिवस म्हणजे नवरात्र उत्सव होय। धर्माचा अधर्मावर, पुण्याचा पापावर, सज्जनांचा दुर्जनावर, सज्जनांचा दुर्जनावर आश्विन शुद्ध महिन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी आपण दुर्गा मातेची स्थापना करत असतो। अशा पद्धतीने आपण नवरात्र उत्सव चांगल्या जोमाने साजरा करत असतो। या नवरात्र उत्सवामध्ये एक अशी प्रथा आहे की दुर्गा मातेजवळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तक्रार केली होती, पण एक जो राक्षस होता, दैत्य होता, या दैत्याने सर्व प्राणीमात्रांना, देवदेवतांना सलगी पल करून सोडलं होतं। आणि या देवतांनी सर्वांनी एकत्र येऊन दुर्गा मातेजवळ तक्रार केली। तक्रार करणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर की या दैत्याचा बंदोबस्त करा म्हणून देवीजवळ साकडं घातलं आणि या सर्व देवांनी आपल्या हातातली शस्त्र या दुर्गा मातेच्या हाती शस्त्र अर्पण केलं आणि त्यानुसार या दुर्गा मातेने म्हणजे नवदुर्गाने या दैत्याचा बंदोबस्त करण्यासाठी 9 दिवस रात्रभर रात्रंदिवस ती दैत्याची लढत राहिली आणि 10व्या दिवशी तिने या दैत्याचा वध केला आणि तेव्हापासून आपण हा दसरा सण हा मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा करत असतो। अशा पद्धतीने हा सण आपण संपूर्ण जगभरात आणि संपूर्ण भारत देशामध्ये आपण साजरा करत असतो। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या दुर्गा मातेची आपण सर्वांनी साधना आराधना केल्यास मनुष्य शक्तिमान होऊन आपल्या संकटावर निश्चित मात करू शकतो। म्हणून आपण नवरात्र उत्सवाला फार मोठं महत्त्व देतो। अशा पद्धतीने आज या ठिकाणी घटस्थापना झालेली आहे। या घटस्थापनेच्या निमित्ताने मी सर्वांना दुर्गा मातेच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या सर्व दुर्गा भक्तांना, गावकऱ्यांना, महिलांना सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।
है तेरा प्यार।